कृष्ण कृष्ण पुंडलीक वरदान श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम श्रीमद्भरानंद गुरुपादाम्बुजन्मने सदास महामोह कर्मणि पुंडलीक वरदान श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतान सांगा नाना। सोपं सांगितलं आत्मा हा लौकिक ज्ञान गम्य म्हणजे जाणणे जरी ठिकाणी नसतं तरी पण तो स्वयंप्रकाश आहे निश्चय करावा म्हणून सांगितलं होतं। आणि मग आत्मा स्वयंप्रकाश कसा आहे ते सांगण्याच्या इच्छेने म्हणजे वैद्य नाही म्हणजे तो जाणण्यास वेद्य नाही वैद्य करताना त्याला वेद्य 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 नाही म्हणजे तो जाणण्यास योग्य नाही हे असं कसं आहे। वेद म्हणजे जाणणे वेद पदाचा अर्थ आहे जाणणे जाणण्यास योग्य म्हणजे वेद वेद्य नाही म्हणजे जाणण्यास योग्य नाही बरोबर आहे जाणण्यास योग्य नाही आत्मा जाणण्यास योग्य नाही असं घटादी पदार्थ जाणण्यास योग्य म्हणजे वेद्य आहे घटादी पदार्थ जाणण्यास योग्य आहे पण शंका वेद्य नाही हां वेद्य नाही आत्मा हा वेद्य नाही हे बरोबर आहे त्याचं स्वरूप कसं आहे त्यांनी विचारलं पुढं श्लोक म्हणजे की दुःख इति चेत्पृच्छे दुःखा नास्ति तत्र हि यदनी दुःखा दृक्च तत्स्वरूपं विनिश्चिनु किदृक् तर्हि किदृक् तर्हि इति चेत्पृच्छे दुःखा नास्ति तत्र हि यदनी दृक्ता दृक्च तत्स्वरूपं विनिश्चिनु। ते म्हणजे आत्मा कसा आहे कसा आहे या प्रकारचा आहे विचारात करतो म्हणजे त्या आत्मेच्या स्वरूपाचं तो या प्रकार नाहीच असं म्हणता येणार नाही तर तो आहेच म्हटलं अशा प्रकारचा आहे की तशा प्रकारचा आहे असं काही म्हणण्याचं नाही। आपली यंत्रणा जाणण्याची जी यंत्रणा आहे ती इंद्रिय बुद्धी याच्याद्वारे आपल्या जीवाला जीव जाणत असतो पण इंद्रिय बुद्धीच्या द्वारा जो जाणला जात नाही म्हणजे इंद्रियांना अगोचर असा होतो। दुसरं आहे कशाच्या द्वारे जाणला जातो तर इंद्रियांच्या बुद्धीच्या द्वारे म्हणताना आपण त्याला प्रमाणांचं सहकार्य पदार्थाच्या ज्ञानात प्रमाणं वापरलेली म्हणजे प्रत्यक्षाने सगळे प्रमाणं पण यातल्या कोणत्याही प्रमाणांचा हा विषय होत नाही म्हणून तो प्रमाणांच्या द्वारेही जाणला जात नाही। मग नाही असं म्हणा तर प्रमाणांच्या द्वारे जाणले जाणारे माईक पदार्थ आहेत आणि हा तर अमाईक आहे हा नाही असा नाही कारण याच्यावरती सगळ्यांचं अस्तित्व अवलंबून आहे ज्या पदार्थावर ज्याच्याद्वारे सगळ्या पदार्थांचं ज्ञान होत आहे तो हा आहे म्हणजे हा विषयी आहे असं म्हटलंय पुढे जाऊन त्याच्याद्वारे सगळे कारण हा जर नसेल तर बाकीच्या पदार्थांचं ज्ञानच होणार नाही म्हणून नाही असं नाही आणि आहे असं नाही आहे मग आहे असं सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे सामुग्री नाही मग तिथं तुम्ही स्वतःच आहात म्हणून तो आत्मा प्रत्यक्षच आहे तो अशा प्रकारचं नाही किंवा तशा प्रकारचं नाही हे म्हणून चुकीचं आहे तर ते तो स्वरूप सत्स्वरूप आहेच तर तो सत्स्वरूप असा आहे या साक्षात अपरोक्षत्वात ब्रह्म असं वेदाची श्रुती आहे की तो अपरोक्ष आहे अपरोक्ष आहे तर दिसला पाहिजे होता पण तो इंद्रियांना अगोचर आहे नव्हता मनबुद्धी इंद्रियांचा मेळा कर्तृत्व हा कारण वेगळा येणे जाणे असे नव्हते कवन्या काळा आला या नंदाच्या राहू राहू मिळवाय म्हणतात. चला पुढे
किंवा वाद्याला विचारतात किंवा शिष्याला म्हणजे तो अवेद्य असूनही विद्यमान आहे असे जर ब्रह्म म्हणशील तर ब्रह्म कशा प्रकारचे आहे? विद्यमान म्हणजे असणं, आणि अविद्य म्हणजे नसणं. अविद्यमान म्हणजे विद्यमान नसणं, अवेद्य म्हणजे जाणता न येणं, म्हणजे जो जाणता येत नाही असा तो अवेद्य. आणि विद्यमानता जर पाहिली तुम्ही बरोबर अनुवाद करताय प्रकाश अवेद्य. तर तेव्हा काय म्हटलं शिष्य किंवा वाद्याला ते म्हणतात म्हणजे आज आत्मा अवेद्य असूनही विद्यमान असं जर ते ब्रह्म पण त्या प्रकारचे आहे तर म्हणजे ते त्याला प्रकार सांगताच येणार नाही म्हणजे असं सिद्ध आहे ते. तर त्याच्याविषयी कोणती प्रकारता सांगितली जाणार नाही सांगा. तो प्रत्यक्ष सारखाही नाही किंवा अप्रत्यक्ष सारखाही सांगता येत नाही तरच स्वरूप तेच आत्मतत्व आहे म्हणजे तेच ब्रह्म आहे म्हणून सांगितलं. तो म्हणजे परोक्ष ज्ञानाने चालता येत नाही ना अपरोक्ष ज्ञानाने तिच्या ठिकाणी अवेद्य म्हणजे त्याला जाणला जात नसला तरी सुद्धा तो नाही असं नाही म्हणून विद्यमान आहे. आणि कसं म्हणतात तर मग तिथं प्रत्यक्षासारखाही नाही आणि अप्रत्यक्षासारखाही नाही, हे दोन्ही बाजूने हुकला. प्रत्यक्षासारखा नाही कारण प्रत्यक्ष तुम्हाला कशा कशाचं होतं, घटाधिकांचं प्रत्यक्ष होतं इंद्रियाच्या द्वारे, तर तसं होणार नाही. बर अप्रत्यक्ष म्हणावं तर वेदाची श्रुतीच आहे त्याला यत साक्षात अपरोक्षत्वात ब्रह्म, असं ब्रह्म हे अपरोक्ष आहे कारण ते अंतर्बाह्य भरलेलं. चला त्याला जर निश्चयपूर्वक जाणायचं असतं मग त्याला श्रुती स्मृती किंवा श्री गुरुवचन त्यांनी कोण त्याचं लक्षण समजून घेऊन बऱ्याच लोकांना असं म्हणत राहतात काही नास्तिक मंडळी की आम्हाला तुमचा देव असता तर दाखवा, देव असल्यावर दाखवा. आम्हाला देव दाखवता येईल तुम्हाला, पण तुम्हाला अधिकारी व्हावं लागेल आणि तेवढी त्यांच्याकडे कॅपॅसिटी नाही. लगेच दाखवायचं, लगेच दाखवा आम्हाला. आता लगेच दाखवा पण कोणतीही गोष्ट लगेच चालवा, लगेच विमान चालवा, जमल का? विमान चालवायला जर कोणाला चालवता येणार नाही तुम्हाला असं नाही, तुम्हाला विमान चालवता येईल, तुम्ही पायलट होऊ शकता, पण तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल. जगतातल्या साध्या पदार्थांचे बी अभ्यास केल्याशिवाय काही नाही. साधी तुमची शिलाई मशीन चालवायची असेल तर कोणाला चालवता येईल का? तर ते कळायला पाहिजे दोरा कसा व्हायचा, काय कशी चालवायची, पाय किती मारायचा, त्याच्यात शिकावं लागेल ना, त्याला ट्रेनिंग आहे. तसं अध्यात्मशास्त्राचं याचाही अभ्यासच आहे. आणि ह्या अभ्यासाशिवाय लोक म्हणतात देव दाखव. वास्तविक तो तर आतून बाहेरून तुमच्याच हृदयामध्ये भरलेला आहे. सभायजू भरला माझे हृदय हे माये, हा आमच्या आतून बाहेरून सर्वत्र भरलेला आहे. आणि मग त्याचं दर्शन का होत नाही तर त्याची प्रतिबंध हटवावे लागतात. जसं नेहमी तुम्हाला उदाहरण सांगत राहतो की विहिरीला पाणी लागेल तुम्हाला, पण पाणी लागेल पण त्याच्यात मधला काय काढावा लागेल? प्रतिबंध. मधले जे खडक आहेत, थर आहेत, हे काढावे लागतात आणि ते काढल्यानंतर खाली विहिरीमध्ये तुम्हाला खाली पाणी लागतं. तसाच प्रकार इथे सुद्धा आहे. म्हणून अध्यात्मशास्त्राचं अध्ययन केल्याशिवाय काहीच होत नाही. नुसतं दाखवा नाही तर आम्ही नाही मानणार, दाखवा नाही तर आम्ही नाही देव मानणार, नाही मानणार तर कोणाचं बिघडलं ना? तुम्ही नाही मानला तर बिघडलं कोणाचं? कोणाचंच बिघडलेलं नाही, तुझंच बिघडलेलं आहे. कारण ज्याच्या दृष्टीने देव नाही असं म्हणतो त्याच्या दृष्टीने देव नसतो. आणि जो आस्तिक आहे तो जसं चिंतन करेल तसा त्याच्या हृदयामध्ये तो प्रकट होत असतो. तर तेव्हा मग त्याला आस्तिकतेला कारणीभूत वेदाच्यावरती तुमचा विश्वास पाहिजे, शास्त्रावर विश्वास पाहिजे, म्हणजे स्मृतीवर. तुम्हाला जर गुरुजी नसतील तर साधारण भौतिक जगतामध्ये सुद्धा गुरु जर नसेल, गुरुजी नसतील तर त्याला शिक्षण घेता येतं का? नाही घेता येत. आणि त्याला तिथेही सुद्धा शाळेमध्ये सुद्धा गुरुजींची आवश्यकता आहे. तर अध्यात्म हे सुद्धा शास्त्रच आहे आणि ते शास्त्र शिकण्यासाठी गुरुजींची आवश्यकता आहे. बरं मग गुरुजी सांगतात ते खोटं असं जर म्हणायला लागला तर तरी त्याला जमणार नाही. म्हणून तिथं विश्वास असा गुरुवचनावर विश्वास का पाहिजे? ही अंधश्रद्धा नाही सांगत, श्रद्धा आहे. कारण कोणत्याही शास्त्राच्या अध्ययनाशिवाय कोणाला ते ज्ञान प्रगट होत नाही.
भौतिक जगताचं होत नाही, तर हे तर सूक्ष्म आहे. देव हा दगडासारखा नाही, म्हणजे ते इतक्या स्थूल बुद्धीने नाही की जगत दाखवलं आणि हा देव आला आणि तो देव गेला. तर मग त्याला तर आम्ही अशी तर माणसामध्ये बी देव आम्ही पाहिलाच आहे. सांगितलं तुम्हाला, तुला देवच पाहायचा असेल ना तर माणसात पहा. तुझी बायको आहे ना तीच देव आहे, आहे का नाही देव? नाही देव. तुझे मुलं आहेत ना ती देव आहे. जगत दिसतंय ना हे सारं देवच आहे. हे तू पहा. तुला हिकडचं जमत नसेल तरी आम्ही तुला ना आस्तिकच म्हणू, कारण तू कोणाला तरी मानतो. आणि तू स्वतःला मानतो का हे विचारून घे नंतर. कोणालाच मानत नाही, तू स्वतःला मानतो का? तू सुद्धा नाहीच. तो म्हणतो मी आहे ना, आणि मी तर फार असा आहे, मी फार तसा आहे. मग तो तूच देव आहेस. तर तुला त्यानंतर तुझं अवांतर लावलेलं आहे ते काढून टाक त्याच्यातलं, म्हणजे तो आपोआप परमात्मा होशील. तर त्या शास्त्रगुरू यांच्या वचनावर विश्वासाची फारच आवश्यकता आहे. त्याला भगवत ज्ञान करून घ्यायचं आहे. आणि पण ही पद्धतीच आहे, असं काही नाही की वेगळं काय सांगितलेलं आहे. म्हणजे इंजिनिअरिंगचा अध्ययन करणाऱ्या मुलाच्या इंजिनिअरिंगच्या त्यांच्या पुस्तकांच्यावर त्याचा काय असतो? विश्वास असतो. पण त्याला नाही ठेवल्यावर त्याला कसं जमेल? त्याला त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल. शिवाय ते टीचर सांगतायत ते हां, मग त्या टीचरच्यावरती त्याचा विश्वासच असतो की बा त्यांनी असं गुरूंनी आपल्या तिकडे सर म्हणतात त्यांना, तर ते सरांनी आपल्याला काय सांगितलेले आहे बरोबर आहे त्याचं. आणि मग त्याच्यानंतर त्याला एक दिवस काय येतं, त्याचं ज्ञान येतं. तोच इमारती उभ्या करतो का नाही? मोठ्या इमारती कशा काय उभ्या केल्या? जर मागं शास्त्र अध्ययन नसेल आणि त्याच्या पाठीमागं जर त्याचे टीचर नसतील, सर नसतील, त्याला ते नाही जमणार. ते असंभव गोष्ट आहे. तसाच प्रकार इकडे सुद्धा आहे. पण इथे अजून सूक्ष्म विषय आलेला आहे. सूक्ष्म म्हणजे अतिसूक्ष्म आहे की इतक्या स्थूल बुद्धीचा हा विषय नाही की सरळ सरळ गेला आणि लगेच ज्ञान झालं. आणि इथे संशोधित दुसरा विषय नसून आत्मसंशोधन आहे. लौकिक जगतात विषय संशोधन असतं, विषयाचं संशोधन केलं जातं. आणि मग त्याच्यामध्ये जर कोणाला त्याच्यामधला बेनिफिट बी मिळतो. तुम्हाला शास्त्रज्ञ होण्याची गरज नाही, तुम्हाला डायरेक्ट मोबाईल हातात मिळतो. तुम्ही शोधून काढला, तुम्ही काहीच नाही केलेलं. आपण थोडं त्या मोबाईलचं काय केलेलं, तुम्हाला त्याचा डायरेक्ट बेनिफिट मिळाला. तुम्हाला त्यातलं काहीच माहीत नाही. मोबाईलमध्ये कसं फंक्शन चालतं काय माहिती आहे का? बरं त्याची काय आवश्यकता? त्याची आवश्यकताही नाही, कारण त्याच्या कार्याची गरज आहे तुम्हाला. ते हॅलो म्हटले, बोललो, कसे बोलले असे का असा, पण झालं बा आमचं बोलणं झालं. आपण कार्य. अध्यात्मशास्त्रात तसं नाही. तिथं तुम्हाला फंक्शन जाणून घ्यायची का आवश्यकता आहे, म्हणजे त्याच्यात प्रक्रिया काय आहे हे सगळं समजूनच घ्यावं लागतं. कारण तिथं तुम्हाला तुमचं वैयक्तिक तिथे कार्य जे आहे ते अप्रत्यक्ष, म्हणजे आत्म्याचं प्रत्यक्ष होत नाही असं म्हणतात. त्याचं तसं प्रत्यक्ष होत नाही. मग तिथे तो जीव आहे तोच ब्रह्मरूप आणि त्याला तत्स्वरूप व्हावं लागतं. म्हणून इथं जाणण्याची आवश्यकता. नाहीतर त्या मोबाईल सारखंच झालं असतं की कोणालाही ब्रह्मज्ञान झालं की त्यांनी आपलं ट्रान्सफर केलं असतं. दुसऱ्याला ह्याला ट्रान्सफर करून दिलं की ते म्हणले सोपं. आता आपल्या कुठे याच्यात बाकी काय संशोधन करावं लागतं. तिकडे वैज्ञानिक एखाद दुसरा संशोधन करतो, त्याचा फायदा जगाला होतो. अध्यात्मशास्त्रात तसं नाही. ज्याने त्याने आपलं संशोधन करायचं, आत्मसंशोधन. कारण स्वतःला अनुभव त्याचा अनुभव घ्यावा लागणार आहे तरच तुम्ही होणारे, नाही तर होणार नाही. म्हणून इथे कठीणता आणि गहनता तयार झालेली. आणि इतकी बुद्धी नाही. आता सगळे जगात शास्त्रज्ञ आहेत का? जगात शास्त्रज्ञ नाहीत असे नाही. जगात शास्त्रज्ञ आहेत, सगळे शास्त्रज्ञ आहेत का? नाही. तसे जगात साधू पुरुष नाहीत असे नाही, पण सगळे साधू आहेत, महात्मा आहेत नाही, असाच विषय झाला. म्हणून हा सुद्धा संशोधनाचाच विषय आहे. तुम्ही सगळे तुम्हाला शास्त्रज्ञ होण्यासाठीच बसलेले. म्हणजे कोणतं शास्त्र? अध्यात्मशास्त्राचं ज्ञ म्हणजे ज्ञान हे तुम्हाला आलं पाहिजे. तिकडे विज्ञानाचे असतात, इथे अध्यात्म आणि त्याच्यात आत्म्याचं ज्ञान. मग त्याच्यासाठी ते शास्त्रज्ञांना झोपा नसतात. बरं, जर समजा एखादा जो विषय असतो त्याचा आणि तो
तर त्याला मुलं आठवत नाही, बायको आठवत नाही, काही नाही. तो प्रयोगशाळेत दूर झाला की तो तिकडेच रममाण होऊन जातो, कारण त्याचे प्रयोग चाललेले असतात. आणि मग त्याच्यातून तो बाहेर आला तरी त्याची बुद्धी अशी काम करत राहते. आणि ते असं बरोबर बोलत नाही तो मनुष्य. जो मनुष्य गोड विचारात असतो ना, तो दुसऱ्याबरोबर कधी बोलत नसतो. आणि टंगळमंगळण, हास्य कल्लोळण हे असला तर विषयच नाही. सिरियस सिरियस म्हणजे त्याला त्याच्या आनंदात असतो, तो मग्न असतो. तिथं काय त्याला हे असतं असं नाही. आत्मसंशोधनामध्ये असंच आहे की तो त्याच्या विषयात असतो आणि मग्न. कमीत कमी साधन काळात, ज्या काळात तुम्हाला साधना करायची त्या काळात ते व्यक्ती अशा प्रकाराने मग्न असली पाहिजे, स्वतःशीच मग्न राहिली पाहिजे, तर त्याचं संशोधन होईल. अन्यथा इतकं टंगळमंगळ करून आणि हास्य कल्लोळण, लोकांचे वाढदिवस साजरे करून ते म्हणजे आता आम्ही आत्मज्ञानाचं चिंतन करतोय, हे असलं नाही जमणार. एवढं सगळं लोकांच्या मध्ये सगळं अगदी फुल तिकडे कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. आणि इकडे बुद्धीला काय आहे तर म्हणून ते बुद्धीला विषय होत नाही. एक तर त्याचं चिंतन केलेलं लक्षात राहत नाही. आणि त्याला ज्याला सवय लागलेली आहे त्याला अडचण नाही राहत, किंवा ग्रंथ समोर घेतला की समोरचं मागचं सगळं आठवतं. मग तुम्ही त्याचं मागचं मनन केलेलं असतं. तर असा प्रकार आहे पहा. म्हणून याच्यातला फरक आपल्याला कळायला पाहिजे की ह्या अध्यात्मशास्त्र याला सुद्धा गुरु म्हणजे सर, तिकडचे सर म्हणजे इकडचे गुरु, तिकडचं विज्ञान, इकडचं अध्यात्म हे शास्त्र. आणि त्याच्यापासून काय बनवायचे संशोधक. कशाचे संशोधक? आत्म्याचे संशोधक. कारण मुक्त करायचं आहे ना त्याला, मुक्त व्हायचं. म्हणून अदृश्य दर्शने संतांच्या, रवी दीप हिरा दाविती देखणे. अदृश्य दर्शने संतांच्या, तुकोबऱ्या म्हणतात. चला आता ते म्हणले चमत्कारिक शब्दाचा उपयोग केलेला आहे ना याच्यामध्ये. का केला ते सांगा. प्रत्यक्ष पदार्थ हे चमत्कारिक वाटतं का नाही? आहे म्हणता आणि नाही म्हणता, आहे म्हणता नाही म्हणता. शब्दाला अविषय आहे आणि शब्दा वाचून ज्ञान होत नाही है ना. तत्वसी महावाक्य वाचून ज्ञान होत नाही. मग तत्वसी वाक्याने ज्ञान होतं म्हणा, तत्वसी महावाक्याने बी होत नाही. तत्वसी महावाक्य वाचून होत नाही. ते म्हणजे अशी चमत्कारिकच बोलता बोलतो. तर हे चमत्कारिक बोलणं हे तुम्हाला कळून घ्या, म्हणजे जाणून घ्या. तो नाही असा नाही आणि आहे असाही नाही. आता आहे असाही नाही म्हटलं की इंद्रियांना अगोचर. नाही असा नाही तर त्याच्या सत्तेने इंद्रिय ज्ञान करून देतात. असं आहे. भाषा कळते ना? हे भाषा कळाली तुम्हाला एकदा की तुमचा प्रवेश होईल. कारण आहे असा नाही, नाही असा नाही, त्याच्यामध्ये असं आहे. नाही तर अपरोक्ष आहे तो, पण अपरोक्ष आहे तर दाखवा, तर दाखवता येईल असा नाही. जे नाही ना आहे उपजीचे. माऊली म्हणतात त्या पद्धतीने ज्याच्याविषयी अशा प्रकारची भाषा बोलावी लागते. आणि ही भाषा तुम्हाला कळाली तर मग तुमची त्याच्यामध्ये आतमध्ये त्याचा प्रवेश होईल अभ्यासामध्ये. चला एखाद्या प्रत्यक्ष पदार्थाप्रमाणे दृष्टांत अशा प्रकारचा आहे असं जर वेद्य जाणण्यास योग्य आहे तर ते योग्य राहील. एखाद्या पदार्थाच्या दृष्टांताप्रमाणे जसा एखादा घट झाला, आता घटाचा घट दृश्य आहे का नाही? घट दृश्य. मग त्याच्याविषयी बोलता येतं आपल्याला. कसा आहे हो? नीलो घट. हा घट कसा आहे? निळ्या रंगाचा घट आहे. कंबग्रीवान घट. हा कंबग्रीवान म्हणजे ज्याचा गळा अरुंद आहे त्याचा तो घट आहे. म्हणजे नीलो घट हा, कंबग्रीवान घट हा, असं त्याचं वर्णन केलं आपण. पण त्याच्यामुळे अन्याची व्यावृत्ती बी झाली. पीत घट हा याची काय झाली? पितो घट हा त्याची व्यावृत्ती झाली. म्हणजे नील घटाचं वर्णन केलं आणि पीत नाही हे कळालं. कंबुग्रीवान आहे असं म्हटल्याने चौकोनी नाही, त्रिकोणी नाही असं कळालं. तर अरुंद गळ्याचा असा कळालं. तर याचा आपल्याला लौकिकात म्हणजे आपल्याला अशा पदार्थाचं स्वरूप सांगता येईल. चला आत्मा तसा वस्तू अवेद्य आहे म्हणून सांगितलं. हा, पण मग आता आत्म्याचं सांगा. आत्मा निळा आहे का पिवळा आहे? नाही.
आणि त्याला निळाही म्हणू नये आणि पिवळाही म्हणू नये आणि नाही असाही म्हणू नये. त्याला नाही असं म्हणू नये. ज्याला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया असं रघुराया. म्हणतात. तूही रघुराय. तर त्याला रंग नाही, रूप नाही. रूप नाही आणि रंग नाही म्हटलं की तुमचे तोंड बंद केलं, कारण आम्हाला नाम रूपावरून बोलता येत. पुढे म्हणजे अप्रत्यक्ष पदार्थाच्या आहे म्हणा तो सर्वदा परोक्षच असल्यामुळे तो हे जाणता येत नाही. बर आप कसं म्हटलं ते आता अप्रत्यक्ष. अप्रत्यक्ष या पदाचा अर्थ आहे आता अप्रत्यक्ष काय, आपल्याला अप्रत्यक्ष काय, स्वर्गाधिक आहेत किंवा बागुलबुवा आहे किंवा वंद्यापुत्र आहे, हे काय येतं? मग कोणी बी सांगा बागुलबुवाचं वर्णन करून, किती बाय किती फुटाची उंची त्याची, किती जाडी आहे. बागुलबुवाची जाडी काय? नाही. वजन नाही. रंग नाही, कारण तो पदार्थ नाही. तसंही नाही ना. मग आता तो तसं म्हणा, तसंही नाही. तसंही नाही. हा, मग तसा नाही. तर मग त्या म्हणून तो जसा अप्रत्यक्ष पदार्थाच्या दृष्टांताने तशा प्रकारचा आहे, म्हणजे तशा प्रकारचा आहे असे म्हणावे तर ते सर्वदा असंभव गोष्ट आहे. कारण तो अनुभवाला येणार आहे साक्षात. अनुभव आहे, त्याचा अनुभव आहे. सर्वदा परोक्ष असल्यामुळे साक्षात त्याला तो अयोग्य आहे असं जरी असलं तरी पण तो स्वसंवेद्य आहे स्वतः. आता तर ते सर्वदा, ते म्हणजे ब्रह्म सर्वदा परोक्षच असल्यामुळे, ब्रह्म परोक्ष आहे का अपरोक्ष? आता परोक्ष कसं काय म्हटलं त्याला? ते म्हणजेच ब्रह्म आणि ते परोक्ष आहे असं म्हणतात. परोक्ष का झालं? इंद्रियाला विषय. तर तो अगोचर आहे म्हणून त्याला परोक्षच म्हणावं लागतं. विषय झाला असता म्हणजे दूरत्वाने आहे. आता परोक्ष म्हणजे दूर, अपरोक्ष म्हणजे तत्स्वरूप म्हणजे तत् सान्निध्य. आता हा परोक्ष म्हणजे दूर. कालच तुम्हाला म्हटलं होतं की तो जवळ असून त्याला दिसत नाही, याच्यासाठी शास्त्रात काय केलेले? 8 कारणं दिलेली सांख्यशास्त्रकारांनी. अतिसूक्ष्मत्वात जो पदार्थ अतिसूक्ष्म असतो त्या पदार्थाचं ज्ञान होत नाही. अतिसूक्ष्म आहे म्हणून हा कसा आहे? अत्यंत सूक्ष्म आहे. अतिसूक्ष्मत्वात मागे दिली होती, सांगितले होते तुम्हाला, नसले माहिती तर लिहून ठेवा. अतिसूक्ष्मत्वात हा आत्मा अतिसूक्ष्म आहे म्हणून अविज्ञेय, त्याचं ज्ञान होत नाही. सूक्ष्म असल्यामुळे होत नाही. सूक्ष्म कारण त्याच्या ज्ञानाला त्याच्यापेक्षा दुसरा कोणी सूक्ष्मच नाही म्हणून तिथं अतिसूक्ष्म झालं. अतिदूरत्वा, जो पदार्थ अति दूर असतो तर त्याचंही ज्ञान होत नाही. अमेरिका आहे का हो? आहे. स्वर्ग आहे का हो? आहे. शास्त्रावर विश्वास आहे ना तुमचा? स्वर्ग आहे, वैकुंठ लोक आहे. दाखवा ना हो. अति दूरत्वा, एवढंच कशाला? आता शाहूनगर दाखवा ना हो तिथं बसून, तरी तुम्हाला शाहूनगर, तुमचा विश्वास आहे ना त्याचा, तर तिथं ते सुद्धा आपल्याला दिसत नाही. नगर सुद्धा दिसत नाही. इथून आपल्या कुठं काय दिसतं? इथं बसलं की आपली मर्यादित झाली डोळ्यांची. म्हणून अति दूरत्व, अति सामिप्यात, डोळ्यामध्ये काजळ घातलं. जो काजळ नाही का तुमच्या डोळ्यात घातलेलं, काजळाचं ज्ञान होतं का तुम्हाला? काजळाचं ज्ञान होत नाही. कारण का? ते अति जवळ झालं. डोळ्यांना दिसायला पाहिजे ना, कारण डोळ्यातच घातलं ना. डोळ्यात घातलेलं काजळ सुद्धा डोळ्यांना दिसत नाही. पदार्थ असून सुद्धा त्याचं ज्ञान होत नाही. अजून काय? इंद्रिय घातात. इंद्रिय घातात म्हणजे जसा गंधाचं ज्ञान डोळ्याला होतं का? नाही होत. रूपाचं ज्ञान घ्राणेंद्रियाला होतं का? ज्याच्या त्याच्या इंद्रियांच्या ज्या त्या सीमा असतात त्याच्यातलं तेवढंच ज्ञान होतं त्याला. म्हणजे इंद्रियांचा रूप, ज्याला जर रूप असेल तर रूपाचं ज्ञान चक्षुरेंद्रियाला होईल. मग ते म्हटले जवळपासच इंद्रिय बसवलेली सगळी. एखाद्या वेळेला ज्याला दिसत नाही त्याच्यासाठी मदत नको का कानाने करायला श्रोत्रेंद्रियाने, कारण ते जवळ येत नाही, शेजारी भावकी आहे का नाही त्यांना काही.
नाही म्हटले तसं नाही चालत. म्हणजे श्रोत्रेंद्रिय ज्याला जो बहिरा झाला त्याला डोळ्याने शब्दाचं ज्ञान होणार नाही, आणि जो आंधळा झाला त्याला श्रोत्रेंद्रियाने रूपाचं ज्ञान होत नाही. इंद्रिय गातात, इंद्रिय जर नसेल त्याच्याकडे तरी त्याला ज्ञान होत नाही. माणसं जगात राहतात, बरेच काही आंधळे असतात. मग आंधळ्या व्यक्तीला रूपाचं ज्ञान, ते म्हणले का दिसतंय का, ते म्हणले जन्मांध, आम्हाला काही माहीत नाही, कसलं रूप असतं हेच माहीत नाही, चाचपून पाहतो हे असं असं दिसतंय, आणि ह्याला काय म्हणायचं हो, कसं धरायचं आता ह्याला, असं म्हणून त्यांनी ते म्हटलं असं ह्याला कसं धरायचं हो, हे दिसतंय मला असं. तर ते म्हणले याला चौकोनी म्हणतात, असं असं म्हणजे हे 4 कोण झाले याचे समजायचे. हां असं ज्ञान होतं त्या, बरोबर आहे. ते हे सांगा बरं हे कसलं आहे. आता हे स्पर्श ज्ञान आहे, स्पर्श ज्ञानाने तेवढं काम केलं त्या. असं आहे बरं का, जो मनुष्य आंधळा असतो ना त्याची इतर इंद्रिय बलवान होतात असंही शास्त्र म्हणतं. त्याचं स्पर्श ज्ञान, त्याची श्रवण शक्ती इतका बलवान होतो, आणि ज्याला जो आंधळा असतो त्याच्या ठिकाणी ही शक्ती प्रगट होते. त्याच्यामध्ये काही कथा आहेत वेदामध्ये आलेल्या, त्याचा लय वेळ त्याला. चला, आणि नंतर काय म्हटलं अजून, इंद्रिय गाता मनचंचलत्वात, ज्याचं मन जाग्यावरच नाही त्याला सुद्धा ज्ञान होत नाही. ते म्हणजे का अशी माणसं पाहत राहतात कीर्तनात, कारण त्याच्या डोक्यासमोर डोळ्यासमोर बोकडच दिसत असतो, तर मेलेल्या बोकडाचं ज्ञान होतं त्याला. त्या असा लेखोनी पुराणकाची दाढी रडेस कुंदे ना खबरी, तो खबर आहे नाही म्हटलं तर ज्याचं कारण मन जाग्यावर नाही, ज्याचं मन जाग्यावर नाही त्याला सुद्धा ज्ञान होत नाही. व्यवधानत्वात, मध्ये जर पडदा असेल, मध्ये एक पडदा असेल तर पडदा असेल तरी ज्ञान होत नाही, कारण तोच पडदा त्याचा प्रतिबंधक असतो, त्याला व्यवधान म्हणतात. नंतर प्रकाश, प्रकाश काय म्हणलं त्याला, अभिभवात. तुम्ही रात्रीच्या वेळी गाडी चालवत असता त्यावेळेला तुमच्या गाडीचा प्रकाश जर कमी असेल तर बोंबालच. समोरून गाडीत याने समोरून गाडी येते त्यावेळेला त्याच्या गाडीचा प्रकाश हा तुमच्या प्रकाशाचा प्रतिबंध करतो, म्हणून त्याच्यात तुम्हाला समोरून जाताना म्हणजे त्यावेळेला पुढचं काहीच दिसत नाही. बरेच ॲक्सिडेंट असे होतात. बरं काय करावं, त्याला एक तर दुसरा पर्याय काही नाही, जेवढ्या गाडी चालवणारा हुशार पाहिजे त्याला, जेवढ्या मापाचा रस्ता पाहिला तेवढ्या मापाच्या पुढचं दिसत नसेल तर तिथपर्यंतच गाडी जाईल, एवढं त्याच्या गाडीला स्पीड पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि मग कारण जितका समजा पुढच्या एक 500 मीटरवर रस्ता साफ इथपर्यंत कळतं आपल्याला, कारण तो रस्ता त्याच्याच प्रकाशाने दिसतो, कोणाच्या समोरच्या गाडीच्या प्रकाशात तो तेवढा रस्ता आपल्याला दिसतो. आपल्या गाडीची लाईट डिम जरी असली किंवा कशी असेल तरी, मग त्याच्यात काय अडथळा नाही. मग मला त्याची गाडी पूर्ण पास होऊन जाईपर्यंत तेवढ्याच जागेत थांबायचं, ह्याच्यापेक्षा पुढं जायचं नाही. असा जर ड्रायव्हरने डोक्यात नाही मार रेस आणि जाऊन ह्याच्या पुढं जातो, अरे अंधारात काय ते तरी पहा, त्या पुढे अंधारात जर एखादी गाडी पाठीमागे नव्हता का त्या ॲक्सिडेंट झाला ट्रॅव्हल्सचा, त्याने तर रात्री अंधारात जाऊन धडकला. त्या मागं ते हे नाही लावलेलं नव्हतं त्याला रिफ्लेक्टर हां, ते असे गाड्यांना लावलेले असले तर ठीक आहे, अंधारात कमीत कमी ते चमकतात. ज्या लावलेला नसेल तर काय करणार आहे. खेड्यामध्ये विशेष करून गाडी चालवताना ट्रॅक्टर तसेच बरं का, त्यांच्या ट्रॅक्टरला काहीच नाही. हां, शहरामध्ये तरी कमीत कमी वाहनांना लावतात ते ट्रॅक्टर, बघा ना तुम्ही त्यांचे, आणि ते रात्रीचे चाललेले असतात, ते धडाक 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 धडाक. त्यांचा सिग्नल एकच असतो, सगळ्यात मोठी गाणी लावलेली असते. काय गाण्याचा आवाज लावून देतात त्यावेळेस तो ट्रॅक्टर ओळखेल. मग याला काय म्हटलं आता आपण, अभिभावात आणि समानाविहारत्वा. समान विहार म्हणजे 2 पदार्थ सारखे एकत्र मिसळले गेले तरी त्या पदार्थाचं ज्ञान होत नाही. 2 सारखे पदार्थ म्हणजे पिठी साखर आणि रांगोळी, पिठी साखर आणि रांगोळी एकत्र मिसळले तर काय होईल, तुमची रांगोळी बारीक आणि पिठी साखर बारीक. आता कसं काय करायचं, पण मग त्याच्यात एक प्राणी सोडायचा. मग ते म्हणले घेऊन चालली, ते म्हणले तीच पिठी साखर आहे, जी घेऊन चालली ती रांगोळी कशाला नेल ती. तर याला म्हणतात
समान आहे व्यवहारात. आता पदार्थ आहेत का नाही तुमच्यासमोर? पण प्रत्यक्ष पदार्थ असून त्याचं ज्ञान होत नाही. तर अशाच प्रकाराने या कारणांचा जर पूर्ण बारीकपणे विचार केला तर असं लक्षात येईल की आत्मा असून त्याचं ज्ञान होत नाही. ज्या आत्मप्रकाशाने मी बोलतो त्याचं ज्ञान हे वाणीने कसं होईल? ज्या आत्मप्रकाशाने मी पाहतो त्या चक्षुरेंद्रियाने त्या आत्म्याचं ज्ञान कसं होईल? आणि ज्या आत्मप्रकाशाने मी श्वास घेतो, गंध घेतो, त्या गंधाचं गंध म्हणजे त्या घ्राणेंद्रियाने आत्म्याचं ज्ञान कसं होईल? तर याला कारणीभूत की चैतन्य जे आहे. म्हणून काय म्हटलं, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय हे ज्याच्यामुळे उठतात तर ते प्रमाता, प्रमाण, प्रमेय त्याला शोधू शकत नाही किंवा पाहू शकत नाही, है ना. तर प्रमाताच प्रमाणांच्या प्रमेयं प्रमितिस्तथा यस्य प्रमाणात सिद्धांती तत्सिद्धै किमपेक्षते. सुरेश्वराचार्य म्हणतात. चला, आत्मा परोक्षच असल्यामुळे साक्षराला अयोग्य आहे असं सांगून मग तो तत्व स्वसंवेदी आहेचे. मग म्हणजे साक्षात अपरोक्षत्वात त्याला परोक्ष म्हणावं तरी बसत नाही आणि अपरोक्ष म्हणावं तरी जमत नाही. अपरोक्ष म्हटलं तर दाखवा, अहो दाखवा, पण त्याच्याशिवाय तर वागताच सांगितलं तुम्हाला तसं. त्यावर दोष घालण्यासाठी मग त्यांनी आणि अनुद्रावभूत दृकचे असं म्हणजे प्रतिपादन केलं त्यांनी. असा आहे की असा नाहीच असा नाही म्हणून. कसं असा नाही, अन इद्रुक आणि अतादृक, त्याला काय अनिद्रुक आणि अतादृक, अ आणि अन असे शब्द नकारार्थी वापरलेले. म्हणजे निषेधात्मक शब्द वापरण्यासाठी यांचा वापर केला जातो. अन, अ, न हे पद वापरली जातात. आलं तर तुम्हाला येऊन गेला हा विषय सुद्धा मागं. म्हणजे अन आणि अ हे पद टाकलं. अन इद्रुक आणि अतादृक म्हणजे असा आहे तसा आहे, असा नाही, असाही नाही तसाही नाही. पुढे अक्षाणां विषयस्त्विद्रुक, अक्षाणां विषयस्त्विद्रुक, अक्षाणां विषयस्त्विद्रुक परोक्षस्तादृगुच्यते, अक्षाणां विषयस्त्विद्रुक परोक्षस्तादृगुच्यते. विषयीनाक्ष विषय, स्वस्थानास्य परोक्षता, स्वस्थानास्य परोक्षता. विषयीनाक्ष विषय स्वस्थानास्य परोक्षता. अक्षाणां विषयस्त्विद्रुक् परोक्षस्तादृगुच्यते. विषयीनाक्ष विषय स्वस्थानास्य परोक्षता. अक्षाणां विषयः तु इद्रुक परोक्षः तादृकुच्यते. विषयी न अक्षविषयः स्वस्तात् न अस्य परोक्षता. अक्षाणां विषयः तु इद्रुक् परोक्षः तादृक् उच्यते. विषयी न
अक्षविषयः स्वस्त्वात् न अस्य परोक्षता. सांगा. तो हा शब्द काढला बघा त्या. तो आहे ना, म्हटले ना. विषयी न अक्षविषयः न अक्षः न अक्षविषयः न अक्षविषयः स्वस्त्वात् स्वत्वात् न अस्य परोक्षता. स्वत्वात् न अस्य परोक्षता. अक्षाणा म्हणजे इंद्रिय. इंद्रियांना अक्ष म्हणतात. अक्षपाद मुनी माहिती का तुम्हाला? अक्षपाद मुनी माहितीत का? हा? नाव नाही ऐकलं? दर्शनकार सांगा. नास्तिक का आस्तिक. तो सांख्य कपिल मग त्यांनाच सोडलं तुम्ही. सांख्य कणाद. कणादांचं शास्त्र कोणतं आहे? वैशेषिक शास्त्राचे करते कणाद मुनी यांना अक्षपाद मुनी म्हणतात. त्यांनी त्यांच्या मताचं खंडन केल्यावरती त्यांचं तोंडच नाही पाहायचं म्हणजे त्यांना यांच्या द्वैत मताचं खंडन करण्यात आलं. त्याच्यात ते म्हटले आज मी ह्यांचा पाहणारच नाही. पण पाहणार नाही म्हणून त्यांनी ते डोळे बंद केले. तर त्यांच्या पायाच्या द्वारे पायाला अक्ष म्हणजे डोळे फुटले. त्यांना अक्षपाद म्हणतात. त्यांचं नाव दुसरं अक्षपाद मुनी. तर त्या तर्कसंग्रहात विषय झाला होता मला सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये सांगितलं. तर त्यांना अक्षपाद मुनी म्हणतात. तर कणाद मुनींना ते कण वेचून खायचे. कणभूक म्हणतात. कणभूक कणभूक बरोबर. म्हणतात. त्यांना कणभूकही म्हणतात. आणि अक्षपाद. चला काय विषय चालला आपला? अक्षाणाम विषया सहा इद्रुकः. सहा शब्दाचा अध्ययन केला कारण सहा इथं कुठं बसलेला नाही. तर तो यहा आणि सहा जो पदार्थ दोघांचा अध्ययन. यहा अक्षाणाम विषया सहा इद्रुकः. जो पदार्थ यहा म्हणजे जो, सहा म्हणजे तो. अक्षांना विषय इंद्रियांना विषय असतो. जो पदार्थ इंद्रियांना विषय होतो. सहा इद्रुकः त्याला काय म्हणतात? इद्रुक. जर इंद्रियांना विषय होतो त्याला इद्रुक असं म्हणतात. तथा त्याचप्रमाणे यहा परोक्षः सहा तादृकः उच्यते. जो पदार्थ परोक्ष असतो त्याला तादृक असं म्हणतात. इद्रुक आणि तादृक कोणाला म्हणतात हे सांगितलं इथे. जो इंद्रियांना विषय असतो तो इद्रुक आणि जो परोक्ष असतो तो तादृक. तर तेव्हा इद्रुक आणि तादृक म्हणजेच इंद्रियांना गोचर होत नाही त्याला तादृक अशा प्रकारचा म्हणतात. विरोधी भाग केला तरी चालेल. म्हणजे इंद्रियांना विषय होतो तो इद्रुक आणि इंद्रियांना विषय होत नाही तो तादृक म्हणजेच परोक्ष असतो. अयम तू विषयी अक्षविषय हा न भवती. अयम तू विषयी. अयम म्हणजे हा. तू म्हणजे परंतु. तू शब्दावरून आलेला होता तत्वाचा. परंतु म्हणजे पण. तू या पदाचा अर्थ आहे पण. अयम म्हणजे हा. विषयी हा कसा आहे? विषयी म्हणजे आत्मा कसा आहे? विषयी आहे असं. विषय आहे असं. विषयी आहे. विषय नाही. विषयी आहे म्हणजे त्याच्याच प्रकाशाने जाणलं जात. त्याचं नाव विषयी केलं. हा विषय नाही. हा विषयी आहे. जाणणारा आहे. विषयी विषय. त्या विषयाला हा विषयी जाणणारा असा आहे.
आता त्या जाणणारा म्हणण्यामध्ये सुद्धा यंत्रणा जाणते, पण यंत्रणा जड असते. याच्या प्रकाशाशिवाय यंत्रणा कार्यान्वितच होत नाही. तसा प्रकार आहे. म्हणून विषयी म्हणजेच विषयांचा भोक्ता. इंद्रिय विषयक नाही, इंद्रियांना विषय नाही. तर विषयांचा भोक्ता, खरा भोक्ता कोण आहे हो? साक्षीच आहेत ना. तर तोच भोक्ता आहे. आता त्याला भक्तत्वाचा आरोप बी नाही करता येत, कारण तिथं तो भोक्ता म्हणावं तरी अडचण आहे. परंतु तो विषयांचा प्रकाशक आहे आणि इंद्रियांचा अविषय आहे. अस्य स्वत्वात परोक्षता अपि नास्ति. व अस्य याला स्वत्वात म्हणजे स्वत्व आहे. स्वत्व म्हणजे असणं. आहे 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 असं काय आहे त्याला स्वत्व. त्यामुळे अपरोक्षता न असती. आपली अपरोक्षता न असती. अपरोक्ष नाही, परोक्षता न असती. परोक्षता शब्द आहे. याला स्वत्व असल्याने हा परोक्षही नाही. हा परोक्ष का नाही याचं उत्तर इथं लिहिलेलं आहे. काय? याला स्वत्व असल्यामुळे. स्वत्व म्हणजे असणं, असती असते असते. हा नाही असं होतं का कधी? मग परोक्ष कसा म्हणायचा? आणि आहे आहे ना. तुम्ही आहात का? मागास विषय झाला हा. मी नाही असं कोणाला वाटत नाही, म्हणजे तुम्ही आहेत. मग परोक्ष आहेत का? नाही. मग अपरोक्षता दाखवा, तर तो तसं दाखवता येत नाही. म्हणून आपलं स्वत्व हे नाश पावत नाही. किंबहुना आपण ज्या यंत्रणेत राहतो, स्थूल सूक्ष्म कारण देह जे आहेत त्या यंत्रणेत आपण राहतो. आपण म्हणजे आत्मा. हा आत्मा त्या तिघांच्यामध्ये राहिला. त्या वेळेला तुम्ही अज्ञान येण्याच्या आधी की तुम्ही होता. या विश्वात प्रथम कोण आहे? आत्मा आहे. प्रथम कोण आहे? काय होय वेदाची श्रुती छांदोग्य. पूर्वी हा आत्मा होता. हा सदैव सौम्य त्याची पाठ आहे ना, पण ते सांगा. सदैव सत्येव इदम अग्रासीत. छांदोग्याची श्रुती आहे ना. हा पूर्वी कोण होता? सृष्टीच्या पूर्वी कोण होता? सतच होता. पृथ्वीच्या उत्पत्तीच्या पूर्वी, सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वी एक सत परमात्माच होता. मग तोच होता. मग कोण आलं? माया आली. त्या माया आली तर त्याच्यामध्ये बी तोच होता. माया गेली तरी तोच असतो. अविद्या आली, जीव झाला तरी तोच असतो. आणि अविद्या गेली तरी तोच असतो. आधी आम्हीच होतो ना. आधी मीच होतो. म्हणून हे आगंतुक आले माझ्या ठिकाणी. तिन्ही ध्येय आगंतुक आले. पूर्वी कोण होता? कारण पहिला वतनदार पाहायला पाहिजे. त्याच्यावर आपल्याला ठरवावं लागेल. पहिले वतनदार कोण? आत्मा. मध्ये कोण आली? अविद्या. तिने तिचा पसारा मांडला. त्या पसाऱ्यामध्ये आम्ही बराचसा काळ आमचा गेला. आता आम्ही ते तिन्ही ते आम्हाला ते कळालं की हे सारा पसारा आहे, खोटाच पसारा आहे. तर तुम्ही तो काढून टाकला. तरी तुम्ही कोण आहेत? आत्माचा. पूर्वी तुम्हीच होते. मध्ये अविद्या आली. अविद्या गेली. आली त्यावेळेलाही आत्माच होता. आणि अविद्या गेली तेव्हाही आत्माच आहे. म्हणजे मीच आहे. मी स्वतः चैतन्य स्वरूप परमात्माच आहे. आदि मध्यांती अवघा हरी एक. एकच अनेक. तर तेव्हा आदि मध्य आणि अंती एक हरीच होता. हरीचा आहे. जीव आणि ईश हे मायेने निर्माण केलेले पदार्थ. आपल्याला काय म्हणायचं होतं? हा, तर तो पूर्वी तोच होता. मग मध्ये आला, मध्ये पदार्थ आला. त्या काळात तोच आहे ना. म्हणून प्रकाशक, मधल्या पदार्थाचा प्रकाशक तोच आहे. त्याला प्रकाशन त्या अविद्येने नाही केलं. किंवा अविद्येची कोणतीच यंत्रणा आत्म्याला दाखवत नाही. आणि आपण आता मी म्हणून जगतो ते अविद्येत आहे. मी म्हटलं आणि जीव स्वरूप अविद्येत आहे.
मनबुद्धी चित्त अहंकार अविद्येचं आहे. आमचं जाणणं अविद्येच्या पदार्थाला आहे. आमचं अस्तित्व अविद्येवर आधारित. आमचं म्हणजे या शरीराचं अस्तित्व अविद्येवर आधारित. बर त्या अविद्येला प्रकाशित याने केलेलं आहे. पण आम्हाला त्याचं ज्ञान होत नसल्याने आम्ही स्वतंत्र अविद्येतले घटक बनलेले हे जीव सगळे. आणि म्हणून दुःख भोगतात. अनादिकालापासून भोगत आले. संसार हा सुखरूप कधी झालाच नाही, कधीच होणं संभवनीय नाही. इथल्या देवांचा संसार सुखरूप झाला नाही. इथल्या देवांचा असं ना. हो, प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष वनवास. त्याला त्रास. याचा तर जन्मापासून तारांबळ, जन्मापासून तारांबळ मागं लागेल. आणि लोक म्हणतात आमच्या मागचं दुःख हटत नाही, तारांबळ जात नाही. देवादिकांची गेली नाही ना आपली कधी जायची. संसारातले तारांबळ आणि दुःख कधी नाश पावत नाही. पण मग तुम्हाला त्याची गरज नाही, आम्हाला याची आवश्यकताच नाही ना. पण आमची बुद्धी आहे ना ती गरज मानून बसलेली. की संसार चांगला व्हावा, पोरालेकराचं चांगलं व्हावं, ही बुद्धीने मानून बसलेली. त्या बुद्धीला आत्मदर्शन होत नाही. नाहीतर त्याला आत्मदर्शन झालं त्यावेळेला जसं असेल तसं पाहू. अहो म्हटले पोरांची लग्न करायचे होतील, नाही तर नाही होतील. आता झाली तुमची काय आता काळजी नाही तुम्हाला. ते म्हणजे आतापर्यंत झाले महाराज काय काय ना. नाही झाल्यावर किती माणसं त्याच्या चिंतेत आहेत. आता कुठून सोयरीक जमव, आता कुठून कुठाने सगळे ह्यांनीच केले. मागे गर्भपात केले कोणी केले? याच मानवानी केले ना. ह्या कुठाने करणार हाच आणि दुःख बघणार हाच. निसर्ग नियमाप्रमाणे नाही चालणार. त्याच्यामुळे सगळा घोटाळा चालूच राहणार आहे. आणि हे त्याला असं वाटतं की असं केल्यावर सुधारणा होईल, असं केल्यावर सुधारणा काहीच नाही झाली, अधोगत. तर त्याच्या काही करण्याची आवश्यकता नाही. पण ते असं आहे जोपर्यंत आपण आपल्या स्वरूपाला जाणणार नाही तोपर्यंत दुःख मिटत नाही. म्हणून आत्म्याला जाणलं पाहिजे. काय म्हटलं ऐका त्याला. पण कसं जाणावं? तर तो इद्रुकही नाही आणि तादृकही नाही. हा विषय आलेला आहे, वाचा. अनिद्रुक व अताद्रुक या शब्दांचा अर्थ स्वतः सांगून त्याच्या अवाच्यत्वाचे उपपादन करतात. श्लोक सांगितलाय. अक्षरम विषयस विद्रक परोक्ष ताद्रुगुच्यते विषयीनाक्ष विषयस स्वस्वत्वानाश परोक्षता. अन्वयार्थ सांगितलाय की यहा अक्षाणा विषय सहा इद्रुक. जो पदार्थ इंद्रियांचा विषय होतो त्याला इद्रुक म्हणजे अशा काय सोपं आहे प्रकारचा. का नाही? इद्रुक सांगा बरं. इद्रुक पदार्थाचं उदाहरण अशोक महाराज. इद्रुक पदार्थाचं उदाहरण जो इंद्रियांना विषय होतो त्याचं उदाहरण सांगा ना. पेन झालं ना. त्यात काय आत्मा सोडला तर सगळी सृष्टी. आत्मा सोडला की काही सांगा. नारळाचं झाड यांचं ज्ञान हे दिसते समोर. इद्रुक आहेत हे सगळे. जे जे इंद्रियांना विषय होतात ते झाले इद्रुक. आता ताद्रुक. ताद्रुक म्हणजे परोक्ष. म्हणजे काय ऐका आता. हा बरोबर आहे ना. स्वर्ग ताद्रुक म्हणजे जे परोक्ष आहेत. स्वर्ग तुम्हाला कसा आहे? परोक्ष आहे. म्हणजे त्या परोक्ष तुम्ही त्याला मानता पण तो पदार्थ पाहिलेला नाही. ते म्हणजे स्वर्गाला गेले, स्वर्गाला गेले. त्याचं नाव काय? ताद्रुक. तथा यहा परोक्ष हा सहा ताद्रुक उच्यते. व जो इंद्रियांना गोचर होत नाही आता स्वर्ग आपल्याला दिसला का कोणाला? नाही. म्हणजे इंद्रियांना विषय झाला का? नाही. मग मानला नाही का? मानला. म्हणून तो परोक्षत्वात ताद्रुक असा आहे. व जो इंद्रियांना गोचर होत नाही त्याला ताद्रुक म्हणजे तशा प्रकारचा असे म्हणतात. बरोबर. अयम तू विषयी अक्ष विषय हा न भवती. पण हा विषयी विषयांचा भोगता म्हणजे इंद्रिय विषय नाही. पण इथं थांबायचं. पण हा विषयी म्हणजे विषयांचा भोगता आणि इंद्रिय विषय नाही. इंद्रियांना विषय होत नाही असा. पण हा म्हणजे आत्मा ब्रह्म चैतन्य. चला. अस्य स्वत्वात परोक्षता अपि नास्ती. व ह्याला स्वत्व असल्यामुळे हा परोक्षही नाही.
बरोबर आहे. न अस्ति अस्य स्वत्वात, त्याला स्वत्व आहे म्हणजे आहे हे स्वत्व. अस्ति भाती प्रियत्व, प्रत्यक्ष जगात प्रतीतीला येतं. नामरूप हे आम्हाला दिसतं. मायाकृत सगळे पदार्थ अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप या पाचांनी बनतात. अस्ति भाती प्रिय सिंधुत नामरूप लाटा ससत आत्मरूप धार्या ज्ञात होय सुखरूप तेची गाली. पंडित निश्चलदासजी बांधतात तसे. म्हणून या त्याच्यात अस्ति भाती प्रिय आत्म्याचं साधारण ज्ञान आहे त्याच्यात. आणि नामरूप विशेषाने प्रकर्षाला झालेलं आहे. आम्हाला नामरूप कळतं का अस्ति भाती प्रिय कळतं? अस्ति भाती प्रिय कळत नाही असं नाही. नामरूपाला अस्ति भाती प्रियत्व आत्म्यानेच दिलं. नाहीतर या जडमूड त्याला कोणी बसवलं असतो? याचा शवाचं शिव बनवलं. शवाचं ह्याला म्हणतात शव. शव म्हणजे बॉडी, डेड बॉडी. त्या शवाचं शिव बनवलं. शिव झालं का नाही तुम्ही? शिव आत्मा. शिव म्हणजे आत्मा, शिव म्हणजे कल्याण. शिवपदाचे अनेक अर्थ आहेत. तो शिव झाला म्हणजे चैतन्य स्वरूप आत्मा बनला. तो चैतन्याने अस्ति भाती प्रियत्वाने आला. आणि त्यातला अस्ति भाती प्रियत्वाचा नाश कसा होतो ते म्हणले आत्मा तर नित्य आहे. मग अस्ति भाती प्रियत्व गेलं कसं काय? तर विशेष रूपाचं अस्ति भाती प्रियत्व गेलं सामान्य. जे आभासाच्या द्वारे आलेलं होतं ते गेलं. अस्ति भाती प्रियत्वाचं प्रदर्शन गेलं. अस्ति भाती प्रियत्वाचं अधिष्ठान नाही गेलं. सामान्य म्हणजे आत्मा अस्ति भाती प्रिय आहे का? नाही, सामान्य. तर तो सत्सामान्य आहे. म्हणजे तो सामान्य आहे. त्याच्यात अस्ति भाती प्रिय तो प्रकर्षित होणार नाही, प्रदर्शित होणार नाही, त्याच्याशिवाय होणार नाही. पण मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? आभासाला वेगळं करावं लागेल. आणि हा आभास येतो आणि जातो. कारण आभास हा त्या सूक्ष्म देहाचा अविभाज्य घटक आहे. जिथे अंतःकरण आहे तिथे आभास आहे. जिथे अंतःकरण नाही तिथे आभास नाही. आणि आभासाच्या द्वारे अस्ति भाती प्रियत्व प्रदर्शित होते. आणि मग त्याला धरून म्हणून मग लोकांना संसार आनंदी तरी का वाटला? आत्म्यामुळे वाटला. काय ते म्हणले हो ठीक आहे ना महाराज, किती वेळ आनंद होतो का नाही? कोणाचा वाढदिवस साजरा करायला गेल्यावर आणि तुमचाच केला. तुम्हाला ते केक बिक कापायला दिला. केक कापत बसावं नाही बसावं माणसांनी. त्या दिवशी औक्षण करा, तुम्हाला करायचं आहे तर औक्षण म्हणजे ववाळत जावं. म्हणजे आपल्या संस्कृतीप्रमाणे जरा. नाहीतर ते कापाकापी नाही करत. आणि चांगले पदार्थ खाणं, ते तसले कशाला खाता? काय त्याच्यात स्वार असते त्या. पण मग चला जाऊ. तर त्याच्यात आनंद प्रतीतीला आला का नाही? त्याला वाढदिवसाचा आनंद प्रतीतीला आला. तो कोणाचा? आत्म्याचा. तो आत्म्याचा आहे. पण आत्म्याचा आनंद आहे असं जाणलं नाही. तर हा वाढदिवसाचा आनंद आहे असं जाणलं. म्हणजे विषयाचा आनंद आहे असं जाणलं. आणि विषयाच्या आनंदावरती ते स्वार. प्रकार सांगितलाय की श्रोत्रातील 5 ज्ञानेंद्रियांनी प्राण्याला ज्या ज्या पदार्थाचे ज्ञान होते तो पदार्थ असा आहे असे त्याला सांगता येते. बरोबर. पण ज्याचे पूर्वोक्त इंद्रियांना ज्ञान होत नाही त्याच्याविषयी त्याला स्पष्टपणे काही सांगता येत नाही. कारण इंद्रियांना विषय ज्ञान नाही झाल्यावर माणूस काहीच बोलत नाही. म्हणजे काय हो काय कळाल तुम्हाला? म्हणजे काहीच नाही. कारण त्याचं ज्ञानच होत नाही. इंद्रियाला ज्ञान झालं तर आत्ताच उंट गेला. ते काय झालं? ज्ञान झालं. ते म्हणले आता काय गेलो? म्हणजे आता काहीच नाही. आता काहीच नाही गेलं तिथं आत्मा नाही का? आहे. पण त्याचा नाही म्हणूनच उल्लेख केला जातो. उदाहरणार्थ व्यवहारात आपल्या पुढे असलेल्या घटादी पदार्थाविषयी जसे आपण हा घट आहे, याचा रंग लाल आहे, हा नवा आहे इत्यादी प्रकारे वर्णन करू शकतो. तसे परोक्ष तो धर्म किंवा धर्माचं ज्ञान. धर्म आहे का? आहे. धर्म सूक्ष्म आहे, ब्रह्म सूक्ष्म आहे. शास्त्रामध्ये 2 पदार्थ सूक्ष्म सांगितले अध्यात्मशास्त्रातले. त्याचं नाव आहे ब्रह्म आणि दुसरं आहे धर्म. धर्माची व्याप्ती मानवावर काम करते. विश्वामध्ये धर्म हा व्याप्त आहे.
मग धर्म कळतो का? नाही म्हटले, धर्म कळाला नाही. तर तो सूक्ष्म आहे. धर्म मानता का? हो म्हटले मानतो. जे धर्म मानता मग दिसला का? तो धर्म लाल रंगाचा आहे का पिवळ्या? तर ते म्हणले नाही, तसं नाही. चला. तसे परोक्ष तो धर्म किंवा स्वर्गाने त्याविषयी कधी करू शकत नाही. यास्तव एकाला असा व दुसऱ्याला तसा असे शास्त्रात म्हणतात. शास्त्रात म्हणतात. पण हा आत्मा ह्या उभय वर्गात येत नाही. आत्मा उभय वर्गात येत नाही. उभय म्हणजे दोन. असं आणि कोणते तसं. दोन? असा आणि तसा. इद्रुक आणि तात्रुक. पुढे. कारण तो ह्या दोन्ही प्रकारच्या विषयांचा अनुभव घेणारा असल्यामुळे याला विषयी असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? विषयी. विषयी असं म्हणतात. कुणी सांगितलं बरं असं? तर ते खाली सांगतायत शारीरिक भाष्यामध्ये. शारीरिक भाष्यात आचार्यांनीही याला विषयी असे म्हटले आहे. म्हणजे ब्रह्मसूत्राच्या भाष्यामध्ये हा विषय आलेला आहे. तेव्हा हा अंतकरणाधिकांनाही प्रेरणा करणारा विषयी आत्मा इंद्रियांना विषयी कसा होणार? तेव्हा हा अंतःकरणाधिकांना प्रेरणा करणारा अंतःकरण रूपी अध्यस्त पण सात्विक पदार्थाची प्रेरणा हा आत्मा आहे खालून. म्हणून तो विषय, तो आत्मा प्रेरणा करणारा विषयी आत्मा इंद्रियांना विषय कसा होणार? तर तो इंद्रियांना विषय होत नाही. तसेच हा आत्मा म्हणजे प्रत्येकाचे रूप असल्यामुळे तो परोक्ष म्हणजे अपरोक्ष आहे असे तरी कसे म्हणता येईल? आपलं स्वतःच काय आहे ते स्वरूपच आहे. म्हणून त्याला परोक्ष अप्रत्यक्ष आहे असे तरी कसे म्हणता येईल? कारण स्वर्गाधिकांच्या अस्तित्वाप्रमाणे जीव स्वतःचा हा अविद्येमध्ये आल्यामुळे काय झालेला आहे? त्याच्या स्वरूपाला ओळखू शकत नाही. जोपर्यंत स्वरूपाला ओळखत नाही तोपर्यंत तो सच्चिदानंद ब्रह्म असूनही अविद्येच्या संसर्गामुळे जीव स्वरूपामध्ये आलेला असतो. आणि मग आपल्या तो पाठीमागे वळून पाहत नाही. त्याला मागचा सुंदर दृष्टांत तुम्हाला दिलेला आहे तो मोठेच्या बैलाचा, की तो पाठीमागे स्वरूपाला पाहत नाही. तर तो स्वरूप माझं नाही का? तर आहेच. पुढे. कारण स्वर्गाधिकांच्या अस्तित्वाप्रमाणे स्वतःच्या अस्तित्वाविषयी कधीही कोणाला संशय नसतो. स्वर्गाधिकांच्या अस्तित्वाप्रमाणे परोक्ष आहे का नाही? स्वर्ग कसे येतं? परोक्ष आहेत. मग स्वर्ग नाही का? कोणताही शास्त्रावर ज्याची श्रद्धा आहे तो मनुष्य काय करतो? स्वर्गाला मानतो. तुम्हाला स्वर्गाला मानण्याचा दुसरा चांगला भाग असा आहे, तुम्ही या मृत्यू लोकाला मानता का? मानतो का म्हणजे त्यातच राहतो. मानतो का म्हणजे याच्यातच राहतो. या जमिनीवर राहता. तुम्ही या जमिनीला मानता का? म्हणजे मानतो. मग ज्या अर्थी आता हे भूलोक आहे त्या अर्थी स्वर्गलोकही आहे, त्या अर्थी पाताळ लोकही आहेत. ते म्हणजे एवढे कशासाठी महाराज? आणि मग पाप पुण्याचे गट आहेत. पुण्य केल्यावर तुम्हाला अधिक पुण्य करून केल्यावर त्याचं काय फळ द्यायचं? ते म्हणले अधिक फळ द्यायचं. ते म्हणजे त्याला मुकेश अंबानीच्या घरात जन्माला टाका. अहो, मुकेश अंबानी हा सर्वोत्कृष्ट भोगाचा अधिकारी नाही तिथला. तेवढंच भोग येत असं नाही ना. तर ते तर या मृत्यू लोकातले कनिष्ठ तमगुण प्रधान भोग आहेत. इथले भोग आपल्यापेक्षा त्याचे भोग भारीच आहे, त्याच्यात काही शंका नाही. पण भारी या पदाचा अर्थ तमगुण प्रधान भारी. आता याच्यापेक्षा रजोगुण प्रधान भारी स्वर्गामध्ये ठेवलेले. जिथे अमृत है ना, कामधेनूची किल्लारे, चिंतामणीच्या सडका, अमृताची कोठारे, कल्पतरूंच्या बागा, ऐरावतासारखे वाहन, रंभा उर्वशी सारख्या नाचणी नर्तकी, म्हणजे मग काय पिण्यासाठी स्पेशल. आता म्हटले मग गाव काय नाही तिकडे जायचं असेल तर जा. जो पूर्वमीमांसक आहे तो सुद्धा देहावरून आत्मा वेगळा मानतो काही का व्हायना. आणि या अशा प्रकारची साधनं करून कुठे गेला तो? स्वर्गाला गेला. पण ते म्हणले मग महाराज स्वर्गात जेवढं आहेत भोग याच्यापेक्षा अजून भारी आहेत का? आहेत ना. म्हटले वैकुंठाला जा.
ते म्हणजे वैकुंठाला तिथे काही नाही, फर्स्ट शिफ्ट नाही, सेकंड शिफ्ट नाही, थर्ड शिफ्ट नाही, संकल्पाने सगळे प्राप्त होऊन जातात. कामाला जायचं नाही, पेरायचं नाही, आणायचं नाही, सगळंच उपलब्ध आहे. सगळं उपलब्ध झाल्या कोण माणसं फिरतील गाव इथे सुद्धा, पण इथे तसं होत नाही ना. म्हणजे इथे आम्ही संकल्प करत असतो, औंधा आपल्याला या एकरामध्ये कमीत कमी 100 क्विंटल ज्वारी व्हावी. संकल्प करायला काय अडचण, क्विंटल तर काय सोडून 10 पोते बी नाही व्हायची. त्यात एकरात किती पोते? 8, 9, 7, 8, 9, त्यापेक्षा त्याच नाही. आता 100 पोत्याचा संकल्प केला झाला असता तर किती चांगलं झालं असतं, कारण आमच्या संकल्पाने तेवढं. मग ते 100चा कशाला करेल, लगेच 0 वाढवेल. 1000 पोते होईल म्हणजे एकरात 1000 झाले ना, कामच मिटलं. पण असं सुद्धा होत नाही. असं होतं म्हणले पहिले, एकदा पेरायचं आणि 21 वेळा, पण ते हळूहळू हे संकल्प आपले खाली होत गेले. चला, याचा अर्थ परोक्ष जे आहे ना, परोक्ष कोण? स्वर्गाधिक आहेत. मग त्या स्वर्गाधिकाप्रमाणे त्यांच्यावर जशी आमची श्रद्धा आहे, म्हणजे त्याच्या अस्तित्वाप्रमाणे, त्याचप्रमाणे स्वतःच्या अस्तित्वाविषयी कधीही कोणाला संशय नाही. मी नाही असं कोणाला वाटलं? कोणालाच नाही. मरणाऱ्याला वाटत नाही, जन्मणाऱ्याला वाटत नाही, मध्ये आजारी असणाऱ्याला वाटत नाही, झोपलेल्याला वाटत नाही, कोणत्याही अवस्थेत असणाऱ्याला मी नाही असं कधी वाटतच नाही. म्हणजे त्याच्यावर आमची नित्य श्रद्धा आहे, आत्म्यावर सुद्धा. तस्मात हा सर्वांचा अनुभव घेणारा आत्मा अमुक प्रकारचा आहे असे म्हणता येत नाही. फक्त एवढा घोटाळा आहे, तो असा आहे असं बोलायचं. माझ्या बाला हेही बोलू नये, माझ्या बाला हेही बोलू नये. हा, नाही असं बोलू नाही, असं बोलूच नाही, तर आत्मा आहेच. चला, तर मग तो शून्य झाला. या दुसऱ्या पक्षाचा फलदर्शनाच्या मिशाने परिहार करतात. हा, तर पक्षाचा फलदर्शनाच्या मिशाने, फलदर्शन दाखवण्याच्या दृष्टीने मग तो शून्यच झाला असं जे पूर्वपक्ष म्हटला, तर त्याचा परिहार आता पुढच्या श्लोकात येईल. कुंडली करता हरिष्ठर श्री भगवान की जय.